रस्तोगी ग्रुप ऑफ कंपनीज ई रिक्षा प्रस्तुत रणसंग्राम मध्ये आज आपण आलो आहोत मालवण शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही नगरी कालांतरानं बदलत गेली। समाजकारणाच्या रूपाने असेल, शहरीकरणाच्या रूपाने असेल, आर्थिक बदललेल्या रूपात असेल, पर्यटनाच्या नजरेत नसेल, या बदललेल्या शहरीनं नगरीनं एक नवं राजकारणही घेतलं आणि दरवेळेला प्रत्येक निवडणुकीला नवा राजकीय रंग दिसू लागला। उदाहरणार आहोत आपल्या सोबत ही सगळी चर्चा करण्यासाठी मान्यवर आहेत सुदेश आचरेकर, यावेळी ते अपक्ष म्हणून रिंगणात आहेत। त्याचबरोबर आपल्या सोबत आहेत शिवसेनेची बाजू मांडण्यासाठी आमदार वैभव नाईक आहेत, भाजपची बाजू मांडण्यासाठी संदेशजी पारकर आहेत आणि काँग्रेसच्या वतीने दत्ता सामंत जिल्हाध्यक्ष आहे। मी सुरुवातीला जातोय दत्ता सामंत यांच्याकडे, त्यांना थेट प्रश्न विचारतो, एवढी वर्ष काँग्रेसची सत्ता असतानाही पुन्हा एकदा या वेळेला काँग्रेस रिंगणात का आहे? 2006 मध्ये आम्हाला 9 सीट आमचे नेते राणेसाहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या शहरवासियांनी निवडून दिले आणि त्यानंतर 2-3 वर्ष लोटल्यानंतर राणेसाहेबांनी आपला शब्द दिलेला या प्रत्येक योजनेला केंद्रातून राज्यातून या ठिकाणी पैसे उपलब्ध करून दिले। पण 2011 साली ज्यावेळी पैसे या ठिकाणी आले आणि 2011 साली ज्यावेळी इलेक्शन झालं, जेव्हा प्रत्यक्षात काम करायची वेळ आली त्यावेळी काँग्रेस पक्षाला 8 आणि विकास आघाडीला 9 नगरसेवक निवडून गेल्यामुळे बहुमत गेल्या 5 वर्षामध्ये आज प्रत्येक वेळा मी ऐकतोय की काँग्रेसने काही तांत्रिक मुद्द्यावरती आमचा नगराध्यक्ष बसला, परंतु सभागृहातली जी बहुमत होतं ते विकास आघाडीकडे होतं। त्यामुळे राणे साहेबांनी आणि काँग्रेस पक्षाने जी वेगवेगळ्या पातळी भुयारी गटार असो, रस्ता विकास असो, अन्य असो, जी निधी आणली त्याचा जो गैरवापर झाला आहे त्याला काँग्रेस पक्षावर राणे साहेब जबाबदार नाही तर विकास आघाडी जबाबदार आहे असं माझं मत आहे। नक्कीच आपल्यासोबत संदेश पारकर आहेत भाजपचे, भाजप युती म्हणून यावेळी रिंगणात आहेत, काय कारण आहे? खरं तर मगाशी दत्ता सामंत म्हणाले की 5 वर्षापूर्वीच आपल्याजवळ बहुमत नव्हतं। खरं तर मालवणवासियांना त्यांना 5 वर्षापूर्वीच नाकारलेलं आहे आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये मालवण शहर भाजपा शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना जे उमेदवार आहेत महेश कांदगावकर यांना त्या ठिकाणी बहुमतानं निवडून देतील आणि जो सर्वसामान्य मालवण शहराच्या नागरिकांच्या मनामध्ये जी विकासाची जी स्वप्न आहेत ही सगळी स्वप्न त्या ठिकाणी आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या माध्यमातून करू। नक्कीच युती म्हणून आपण रिंगणात आहात। आपल्यासोबत शिवसेनेच्या वतीनं वैभव नाईक आहेत। नाईक, काय सांगाल, तुम्ही या वेळेला भगवा झेंडा फडकवायचाच नगराध्यक्ष बसवणार अशी शपथ घेतली आहे, काय कारण आहेत? गेल्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये शिवसेना भाजपचं सरकार आल्यानंतर या शहरासाठी मोठ्या वेगाने निधी मिळतोय आणि तो निधी अधिक वेगाने खर्च झाला पाहिजे म्हणून या ठिकाणी शिवसेना भाजपकडे या ठिकाणी ही नगरपालिका द्यावी असं आम्ही मालवणातील जनतेला आवाहन केलं आहे आणि निश्चितपणे त्या आव्हानाला मालवणातील जनता या ठिकाणी लोकांचा आवाज असलेला नगराध्यक्षाचा उमेदवार, लोकांनी ज्याला नगराध्यक्ष उमेदवार म्हणून उभा केला आहे, लोकांनी ज्याला नगराध्यक्ष म्हणून नाव पुढे केलं आहे अशा उमेदवाराला मी नगराध्यक्ष दिल्यामुळे निश्चितपणे या ठिकाणी शिवसेना भाजपची सत्ता या मालवण नगरपालिकेवर येईल। सर्व प्रमुख पक्षांचं जसं आव्हान आहे तसंच या निवडणुकीत आणखीन नगराध्यक्षपदाचे तगडे दावेदार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते सुदेश आचरेकर आहेत। आचरेकर, जवळजवळ 15 वर्ष म्हणा किंवा 25 वर्ष लोकांची सेवा केल्यानंतरही पुन्हा लोकसेवा त्यासाठी रिंगणात, काय कारण आहेत, काय तुमचा अजेंडा आहे? हे बघा, मालवण शहराचा जो एकंदरीत सर्वांगीण विकास आहे तो मी ह्या शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। अनेक विकासात्मक कामं मी ह्या शहरामध्ये केलेली आहेत। आपल्याला माहिती आहे की भुयारी गटार योजनेचं महत्त्वपूर्ण योजना आहे। आज कुठल्याही प्रकारचं केंद्राचं राज्याचं मदत नसताना सुद्धा आम्ही ह्या ठिकाणी 80% ही योजना पूर्ण केलेली आहे। त्याचप्रमाणे WTPच्या माध्यमातून मालवण शहराला स्वच्छ आणि सुंदर असं पाणी देण्याच्या दृष्टिकोनातनं, निरोगी आरोग्य लाभण्याच्या दृष्टिकोनातनं नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही एक WTP हा जो वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे तो पूर्णत्वास आणलेला आहे। येत्या जानेवारीपासून मालवण शहराला सुंदर आणि स्वच्छ पाणी मिळेल असं आमचं व्हिजन आहे। अनेक विकासात्मक कामं मी ह्या ठिकाणी सातत्याने केलेली आहेत। असं शहराचा सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातनं माझं व्हिजन आहे आणि म्हणूनच मी नगराध्यक्ष पदावर मूळ दावेदार आहे। कारण एकंदरीत सर्व भाजप असू देत, शिवसेना असू देत, काँग्रेस असू देत, सर्वांना एकंदरीत बंडखोरीने ग्रासलेलं आहे। नक्कीच आणखीनही 2 आपल्यासोबत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत। आपल्यासोबत महेंद्र पराडकर आहे। मूळ पेशा पत्रकारिता असतानाही शहर विकासासाठी आपण झोकून दिले, आपण का या सगळ्याची उमेदवारी आपली जाहीर केली आहे?
केवळ राजकीय पक्षांवर टीका करणं, हे करत नाही ते करत नाही, त्यापेक्षा आपण स्वतःहून जबाबदारी घ्यावी आणि दाखवून द्यावं इतरांनाही की तरुण आज जर या राजकारणात उतरला तर राजकारणाची दिशा कशी बदलू शकतो. राजकारणाची दिशा बदलण्यासाठी आपण उतरला. धन्यवाद. आपल्यासोबत महेश जावकर आहेत. महेशजी, आपण पुन्हा रिंगणात आहात, नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात थेट उमेदवारी आहेत. काय कारण आहेत यावेळी तुमची उमेदवारी जाहीर करण्याची? नागरिकांना काय अपेक्षित आहे याची जर आपण एक व्हिजन केलं. आज विविध धर्माचे लोक आहेत, दलित असतील, मुसलमान असतील, ख्रिश्चन असतील. आज त्यांच्याकडे शासनाचा निधी येतो आहे. आज त्यांचं व्हिजन जर आपण, त्यांची समस्या, त्यांचे जे काही त्यांना अपेक्षा काय आहेत नगरपालिकेकडून, हे जर आपण जाणून जर घेतलं तर त्यानुसार नगरपालिकेने प्रस्ताव तयार करायला पाहिजे. शासनाचा येणारा निधी योग्य ठिकाणी जर वापरला गेला तर त्या लोकांना समाधान वाटेल. त्याचप्रमाणे इतर घटकसुद्धा समाजामध्ये काम करतायत. व्यापारी असतील, मच्छीमार असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, स्कुबा ड्रायव्हिंग स्नॉर्कलिंगवाले असतील, अन्य शेतकरी असतील, या लोकांना सुद्धा वाटायला पाहिजे की ही नगरपालिका आपली आहे. विकासाचं एक विजन आहे. या सगळ्याकडे पत्रकार कुठल्या नजरेनं पाहतायत ते जाणून घेऊया. महाजनजी, नेहमी मालवणची लढाई म्हटली की महाराष्ट्र असेल, आमचा सगळा मीडिया असेल, तो बोलताना असं म्हणतो की राणे विरुद्ध सगळे, पण यंदाचं चित्र वेगळं आहे. सगळे विरुद्ध सगळे असं का झालंय मालवणात? माझा एक प्रश्न येथील काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष होते सुदेश आचरेकरांना विचारायचा आहे, त्याचप्रमाणे भाजप शिवसेनेचे जे आहेत त्यांना विचारायचं आहे की मालवणमधील जी सध्याची महत्त्वाची भुयारी गटार योजना रखडली, याला कारण काय? कारण गेली 2 वर्ष ही योजना रखडलेली आहे. जवळजवळ 75 ते 80% काम झालेलं आहे. राणे साहेब असताना ही योजना सुरू झाली, त्याच्यानंतर आता सध्या 2 वर्ष भाजपचं राज्यकारभार चालू आहे. भाजपने ही योजना पुढे का नाही रेटली? एक गोष्ट सांगतो, या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं 2 दिवसापूर्वी मी सांगलीमध्ये होतो. सांगलीमध्ये देखील भुयारी गटार योजना व्यवस्थित देखील त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. ज्यावेळी 92 आणि 95 सालात कृष्णेला पूर आला त्यावेळी अख्ख्या पुरातनं ते शहर वाचलं, कारण त्या भुयारी गटार योजनेमुळे ते सगळं पाणी ओढलं गेलं, आकर्षित केलं गेलं, शहरवासियांना त्रास झाला नाही. याच पावसात याच भुयारी गटार योजनेमुळे प्रत्येकाच्या घरात पाणी गेलं. दत्ता सामंत, मला सांगा, याला तुम्ही जबाबदार कसे नाहीत? जेवढे पैसे राणेसाहेबांच्या कालखंडामध्ये या शहराला दिले गेले त्याचं 80% जवळजवळ काम झालेलं आहे. आज ज्या ठिकाणी आपण या ठिकाणी उभं राहिलो, कारण मला माहित नाही संदेश बारकरना एवढ्या लवकर खोटं सांगा पण रेटून सांगा एवढं शिकतील असं मला वाटलं नव्हतं. परंतु त्यांनी आज चांगला मुद्दा घेतला भाजपचा. मी देतो, दोन्ही मुद्द्यावर बोलतो. मी तुम्हाला थोडं या कारणासाठी थांबवतोय की माझी ब्रेकची वेळ झाली आहे. भुयारी गटार हा प्रत्येकाचा महत्वाचा प्रश्न आहे. ज्या शहराला मतदान केलं, ज्या शहरासाठी मी मतदान केलं, पक्ष निवडला, त्या भुयारी गटार योजनेमुळे आज जर माझं घर धोक्यात येत असेल तर त्या योजनेची वाट नेमकी कोणी लावली, कुणामुळे हा विलंब झाला, या सगळ्या प्रश्नाची उत्तर शोधतोय. रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज ई रिक्षा प्रस्तुत रणसंग्राममध्ये एक छोटासा ब्रेक. रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज ई रिक्षा प्रस्तुत रणसंग्राममध्ये आज आहोत मालवणमध्ये. अत्यंत ज्वलंत विषय, भुयारी गटार योजना नेमकी कोणामुळे रखडली? मला सांगा, ही योजना रखडली त्याचं थेट खापर तुम्ही सत्ताधारी, तत्कालीन सत्ताधारी म्हणून कोणावर फोडाल? ही जी भुयारी गटार योजना जी रखडली आहे ती 2 वर्षापूर्वी या राज्यामध्ये सत्ता परिवर्तन झालं आणि भाजप शिवसेनेचं सरकार आलं. 2.5 वर्षापूर्वी केंद्रात भाजपचं सरकार आलं. ह्या सरकारने सिंधुदुर्ग जिल्ह्याला म्हणा किंवा शहराला मला नवा 1 पैसा दिला नाही. प्रत्येक वेळा म्हणतात अच्छे दिन आने वाला आहे, महंगाई कम होने वाला आहे, याच्या पलीकडे काही बोलत नाही. आजही ते 2-2.5 वर्षामध्ये थेट शहरामध्ये सांगू शकत नाही की या माध्यमातून आम्ही ह्या हेड खाली एवढे पैसे दिले. जर 2 वर्ष राज्यात झाली आणि 2.5 वर्ष जर केंद्रामध्ये झाली तर पुढच्या राहिलेल्या 2 वर्षामध्ये काय देणार? वर्षापूर्वीची आहे. 2006 मध्ये ही योजना या ठिकाणी कार्यान्वित झाली. खरं तर या योजना पूर्ण करण्याची जबाबदारी तत्कालीन सत्ताधाऱ्यांची होती. 10 वर्षामध्ये निधी देऊन सुद्धा हे काम पूर्ण करू शकलेले नाहीत. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या नगरपालिकेला मागच्या याच्यामध्ये 4 महिन्यापूर्वी जवळजवळ 3.5 कोटी रुपयाचं पॅकेज त्या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारचं राजकारण केलेलं नाही की ही नगरपालिका काँग्रेसकडे आहे आणि म्हणून त्याला पैसा देऊ नये, अशा प्रकारची भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वीकारलेली नाही. ही माझ्या राज्यातली आणि जिल्ह्यातली जनता आहे, यांना त्या ठिकाणी सोयी सुविधा आणि विकासासाठी पैसा दिला पाहिजे आणि म्हणून 3.5 कोटी रुपयाचा निधी हा त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांनी दिला.
त्याचबरोबर माझं ह्यांचं हे अपयश आहे काँग्रेसच्या सत्तेचं की 10 वर्षामध्ये ह्या योजना भुयारी गटार योजनेला मिळालेले पैसे आणि योजना पूर्ण करू शकले नाही. नक्कीच मी या प्रश्नाचं उत्तर घेतोय, पण जे त्यावेळी सत्तेत होते, आचरेकर अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. भुयारी गटार योजना मुळात किती विरुद्ध किती मतांनी संमत झाली, कुणामुळे रखडली, या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही थेट देऊ शकता असं मला वाटतं. हे बघा, भुयारी गटार योजना सर्वानुमते मंजूर झालेली होती आणि भुयारी गटार योजना मंजूर झाल्यानंतर जो प्रथम टप्पा होता तो 9 कोटीचा नगर परिषदेला प्राप्त झालेला होता आणि त्यामुळे भुयारी गटार योजनेचं काम जवळजवळ 50% आम्ही पूर्ण केलेलं होतं. आणि असं असताना सेकंड टप्प्यातील जी भूमिका होती ती एकंदरीत सत्ता बदल झाला, केंद्रामध्ये राज्यामध्ये BJP शिवसेना सरकार आलं आणि त्यानंतर आमची भुयारी गटार योजनेचा सेकंड टप्प्यातील जो निधी होता त्या संदर्भाचा प्रस्ताव आम्ही पुन्हा नव्याने सादर केला. त्यावेळी 50% काम झालेलं असल्यामुळे महाराष्ट्रातील काही नगरपालिकेना जे 50% काम पूर्ण केलं त्यांना सेकंड टप्प्यामध्ये त्यांनी UIDSMT अंतर्गत निधी दिला, परंतु मालवण ही एकमेव अशी नगरपालिकेला वंचित ठेवलं. ते का वंचित ठेवलं, कशासाठी वंचित ठेवलं हे परमेश्वराला माहिती. ज्यांच्याकडनं उत्तराची अपेक्षा केली होती त्या आचरेकरांनी उत्तर दिले. आणखीन एक प्रश्न येतोय, तुमचा काय प्रश्न आहे? भुयारी गटारची जी योजना आहे ती 27 कोटीची योजना आहे आणि 9 कोटी ग्रँट आम्हाला मिळाली. ती 2 वर्षात जर आम्ही कंप्लीट केली त्याचा पुढचा टप्पा आम्हाला मिळाला असता. त्याच्यासाठी आम्ही पाठपुरावा करत होतो. हा कॉन्ट्रॅक्टर करू शकत नसल्यामुळे आम्ही ठराव घेतला की हा कॉन्ट्रॅक्टर कॅन्सल करा. मग कोणत्या सरकारने याला परत संजीवनी दिली आणि का रखडली हे काँग्रेसच्या त्यावेळेच्या तत्कालीन नेत्यांनी आम्हाला सांगायला पाहिजे. आणि आज तुम्ही म्हणताय की ही योजना सरकारला पण काहीतरी आश्वासक पाहिजे, कुठली सरकारला पाहिजे की हा कॉन्ट्रॅक्टर पूर्ण करू शकेल की नाही, ह्याला हा निधी देऊन. तर नक्कीच आज जर सत्ता आमच्या नगरपालिकेमध्ये जी सरकारची आली तर मला वाटतं आमचे पालकमंत्री, आमदार यामध्ये नक्कीच खासदार याप्रमाणे निधी आणून देतील असा विश्वास मला आहे. मी दत्ता सामंत यांच्याकडे जातोय. सामंत, तुम्ही म्हणताय 8 विरुद्ध 9 मतांनी हा ठराव मंजूर झाला, त्यानंतर माडगूळ थेट तुमच्यावर आक्षेप घेत आहेत की तुम्ही तुमच्या सरकारचा दबाव आणून जबरदस्तीनं ही योजना मंजूर करून घेतली. सत्य काय आहे? जर महेंद्र माडगूळ तुमची विकास आघाडीची जर त्या ठिकाणी 9 माणसं होती आणि जर एखादा विषय जर तुम्हाला रद्द करायचा असेल आणि ते जर तुम्ही करू शकत नसाल तर भविष्यात तुम्ही येऊन काय शहराची वाट लावायची आहे? याला प्रशासन नाही कळले असं माझं म्हणणं आहे. उद्या मी सांगतो जिल्हाध्यक्ष म्हणून या ठिकाणी जर पुन्हा जर ही नगरपालिकेवर जर काँग्रेसची सत्ता तुम्ही दिली, यांनी आजचे रस्ते 2.5 कोटी म्हणाले, ते रस्त्याची परिस्थिती काय का नाही या लोकांनी 9 लोकांनी आवाज उठवला? निकृष्ट रस्ते आहेत असं माझं म्हणणं आहे. एक पक्ष म्हणून तुम्ही देखील आंदोलन केलं नव्हतं, जरी नगरपालिका काम करत असली तरी. आम्ही आज ज्या ठिकाणी आम्ही प्रत्येक वेळा कॉन्ट्रॅक्टर किंवा जे काही गोष्टी होते जर बहुमत त्याचा आमची जर मेजॉरिटी दिली असती, राणे साहेबांवरती विश्वास ठेवून जर आमची बहुमत असताना आम्ही कानाला धरून त्याला उतरलो असतो. आज आम्ही अल्पमतात होतो, आम्ही काहीच ऍक्शन घेऊ शकत नव्हतो. याच्यावर नेमकं शिवसेनेनं काय केलं, शिवसेनेला काय करायचं, काय सांगाल नाईक? दत्ता सामंत सांगतात ते पूर्णपणे चुकीचे सांगतायत. काँग्रेसमध्ये तेव्हा पूर्ण बहुमत होतं आणि खऱ्या अर्थाने या मालवण नगरपालिकेमध्ये भ्रष्टाचाराचं कोरण झालं तर वावगं ठरणार नाही. गेल्या 15 वर्षामध्ये आपण मिनिट्स काढलात तर या 15 वर्ष नगरपालिकेमध्ये एकही टेंडर हे अबाव गेलं नाही किंवा बिलो गेलं नाही, तर सगळी टेंडर ही अबाव गेलेली आहेत. म्हणजे किमतीच्या पेक्षा जास्त दराने 15 वर्षात 100 टेंडर निघाले असतील तर 99 टेंडर ही त्या किमतीच्या पेक्षा जास्त दराने घेतली. पण त्यावेळी 9 जणांनी नाही विरोध केला, एकमताने मंजूर झाली आहे टेंडर सगळी. निश्चितपणे 15 वर्षामध्ये सत्ता किंवा त्या ठिकाणी असलेलं बहुमत हे काँग्रेसच्या ताब्यातच होतं. काँग्रेस राष्ट्रवादीच्या त्यावेळेच्या परिस्थितीनुसार त्यावेळी त्यांच्याकडे असल्यामुळे या ठिकाणी नगराध्यक्षांकडे ते अधिकार असल्यामुळे त्या ठिकाणी ती टेंडर मंजूर झालेली आहेत. काही वेळी सत्ताधारी असतील, विरोधी पक्षातल्या काही नगरसेवकांनी सुद्धा विरोध केला, परंतु त्या ठिकाणी कुठल्याही विरोधाला त्या ठिकाणी जुमानलं नाही. नक्की भुयारी गटाराचं काय झालं हे शोधता शोधता अचानक दिवे पेटले. या नगरपालिकेत अशी नेमकी किती भ्रष्टाचाराची प्रकरणं झाली आहेत? या नगरपालिकेत गेल्या कित्येक वर्ष कुणाच्या संगनमतानं हा सगळा भ्रष्टाचार सुरू आहे आणि या सगळ्याचे मित्रपक्ष कोण आहेत? सगळ्या प्रश्नांची उत्तर एका छोट्याशा ब्रेक नंतर. रुस्तोगी ग्रुप प्रस्तुत रणसंग्राम. एक छोटासा ब्रेक. रुस्तोगी ग्रुप ऑफ कंपनीज ई रिक्षा प्रस्तुत रणसंग्राम. आज आहोत मालवणमध्ये. अनेक विषयांवर प्रश्न उपस्थित होत आहेत. आपला एक प्रश्न, काय प्रश्न आहे सर? क्रीडावर प्रश्न आहे माझा. हे मालवणचे टोपीला बोर्डिंग ग्राउंड हे शाळेचे ग्राउंड आहे, त्यामध्ये ग्राउंड्समन, स्कोरर, अंपायर यांना सुविधा मिळल्या जात नाही. क्रीडाविषयक गोष्टींची सुरुवात हवी. ज्या गोष्टीवर मी दत्ता सामंत यांना थांबवलं होतं त्याच संदर्भातला प्रश्न उपस्थित होतोय. प्रफुल्ल देसाई आहे. प्रफुल्ल देसाई, मला सांगा की ज्या शहरामध्ये
अरविंद घुले होते, अतुल घुले असतील, अनामयेकर असतील, सुभद्रा वाचरेकर असतील, अनेक मोठे नगरसेवक असे होते की ज्यांना हातात कधी पुस्तकं लागली नाही आणि आता कारभार मात्र राम भरोसे चाललाय. नेमकं नगरपालिकेत काय चाललंय? मालवण नगर परिषदेला आणखी 2 वर्षांनी शतक पूर्ण होते. 100 चुकलेल्या मालवण नगरीचा खरोखरच विकास झाला का हो? आज फक्त एकाच विषयावर भुयारी गटार योजनेवर या ठिकाणी चर्चा होते, परंतु वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आहे. मालवण नगरपालिकेने 4 ते 5 वेळा रस्ता रुंदीकरणासाठी मालवण भरड येथून स्टेट बँकपर्यंत मेजर टेप लावली. रस्ता रुंदीकरण झालं नाही. याचं कारण काय हो? आज पर्यटनाच्या माध्यमातून अनेक उद्योग उभे राहू शकतात, मात्र CRZची परमिशन मिळत नाही. त्यामुळे बेरोजगार या ठिकाणी उद्योगधंदे करू शकत नाही. यासाठी सर्वच पक्षांनी कोणते प्रयत्न केले? आज मोकाट गुरांचा प्रश्न भेडसावत आहे. मालवणच्या महिला बालकल्याण योजनेमध्ये किती योजना महिलांपर्यंत पोहोचवल्या गेल्या? याला फक्त सत्ताधारी जबाबदार आहेत का? मालवण नगरपालिकेत स्ट्रॉंग विरोधी पक्ष आहे की नाही? लोकांची भूमिका विरोधी पक्षाने मांडली की नाही? इथं या ठिकाणी जे उपस्थित आहेत विरोधी पक्ष म्हणून, त्यांनी याची उत्तरं द्यावी. धन्यवाद प्रफुल्ल. आपल्यासोबत केनवडेकर आहेत, या शहराच्या पर्यटनाची खऱ्या अर्थानं धुरा पाळणारा समाजसेवक असं मी तुमच्याकडे बघेन. या शहरात काय काय नाही आहे हो? काय काय आहे आणि काय काय नाही याचा विचार केला तर शेवटचं टोक येतं काहीच नाही. पर्यटनाचा ज्यावेळी विचार करावा लागतो त्यावेळी पर्यटकांना देणाऱ्या सुविधा आणि त्याचबरोबर इकडनं सुविधा देत असताना स्वयंरोजगार कसा निर्माण केला पाहिजे ह्याची सांगड कधीही घातलेली दिसत नाही. पर्यटक यावेत, महाराजांनी 350 वर्षापूर्वी किल्ला बांधला म्हणून आम्ही म्हणतो हे पर्यटन शहर. महाराजांनी त्यावेळी व्हिजन बघितलं, त्याच प्रकारचं व्हिजन ह्या राजकारणी लोकांना का बघता येत नाही? तर या निमित्ताने या शहराचं गेल्या 2 दिवसातलं एक चित्र सांगतोय मी तुम्हाला. मी येतो महाजन तुमच्याकडे. खरं तर प्रत्येक शहराला एक कोंडवाडा असतो मोकाट जनावरांसाठी. प्रत्येक शहराला कुत्रे वाहून नेणारी एक अवस्था असते. माझ्या शहराचं चित्र खूप वाईट आहे हो. माझ्या शहरात लाल पाण्यानं भरलेल्या बाटल्या ठेवल्या आहेत. हे कुठलं नगरपालिकेचं प्रशासन? आचरेकर, आपण कुठं कमी पडलो? कोंडवाडे या शहरात नाही. एकदा सगळ्यांनी मिळून हे शहर कुत्र्यांसाठी अभयारण्य जाहीर करणार का? नगरपालिकेला कसं आहे की सर्वांच्या सहकार्यातनं चालणं हे महत्त्वाचं आहे. केंद्र सरकारने जे नियम घालून दिलेले आहेत ते नियम कुठेतरी शिथिलता आणणं गरजेचं आहे. किंवा कुत्रे मारणंच जर आपण थांबवलं तर हा जो त्रास आहे तो शहराला भेडसावणारच आहे. मग त्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकारने उपाययोजना करणं गरजेचं आहे. केवळ नगर परिषद या किती सुविधा उपलब्ध करून देणार? मी दत्ता सामंत यांच्याकडे जातोय. सामंत, काही वेळापूर्वी जो पहिला प्रश्न उपस्थित झाला होता तो अतिशय महत्त्वाचा होता. आज हे बोर्डिंग ग्राउंड आपण पाहतोय, ज्या मैदानावर आपण उभे आहोत त्याची अवस्था बकाल झालेली आहे. खरं तर हे तुमच्याकडे होतं, तुम्ही स्वतः याच्याकडे लक्ष दिला होता. मग इथं 8-9 नसतानाही हे असं कसं झालं? मी माझ्या असोसिएशनचे एक रकमी 26 लाख रुपये राणे साहेबांच्या माध्यमातून, खासदार निलेश राणेच्या माध्यमातून निधीतून नाही दिले, खिशातून आम्ही पैसे दिले लोकरोगांनी उभी करून. हे किती लोकांना माहिती आहे? म्हणून हे मैदान दिसते, विकेट दिसते. हा जो पेवले नाही, जिमखाना आहे, हे माझे लक्ष्मीनारायण ट्रस्ट आहे ना, माझा मित्र आहे विश्वासराव. ते आता मी एज्युकेशनची गाठ घालून 40 लाख रुपये द्यायला लावले, सरकारच्या मंडातून नव्हे. म्हणून महाराष्ट्र असोसिएशनच्या या ठिकाणी आणि या शहरातील मुलं या ठिकाणी खेळत आहेत की आमचे मित्र आमदार म्हणाले की या लोकांची जबाबदारी होती, पण आमदार साहेब ते 9 लोक होते ते आज तुमच्याकडेच आहेत, भाजप शिवसेनेकडे. तर त्यांचा अभ्यास नसेल तर तुम्ही आता तिकीट देता का? काम करू शकले नाही. मग ते 9 लोकांना आज कोणत्या पक्षामध्ये उभे आहेत? तेव्हा ठीक होते, राष्ट्रवादीचे होतील, आता भाजप शिवसेनेकडे आहेत. मग त्यावेळी ते 5 वर्ष काय बोलू शकले नाही, तर आता त्या ठिकाणी बोलून काय पुन्हा शहराचं वाटावं लावायचं आहे?
त्यामुळे पुन्हा आमच्या ताब्यामध्ये द्या. थोडक्यात उत्तर घेतो नाईक साहेब, याचं थोडक्यात उत्तर द्या, मला ब्रेकवर जायचं आहे. गेल्या वेळी विरोधी पक्षात होते, ह्यावेळी सत्ताधारी पक्षात असणार आहेत ते, त्यामुळे अंकुश ठेवण्याचा प्रश्नच नाही. त्यांनी अंकुश ठेवला पाहिजे आमच्यावर आणि निश्चितपणे तुम्हाला अंकुश ठेवण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. खऱ्या अर्थाने या ग्राउंडसाठी मी आमदार झाल्यानंतर सुद्धा या ठिकाणी आमदार फंड सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. निश्चितपणे चांगलं ग्राउंड या ठिकाणी होण्यासाठी आम्ही सर्वच पक्ष असून देत, आम्ही सगळेजण एकत्र येऊन या ठिकाणी काम करू. प्रत्येक जण दावा करतोय विकासासंदर्भात बोलतोय, पण मालवणच्या राजकारणाची या क्षणाची स्थिती पाहिली तर माका पहिली बॅटिंग नाही तर मी नाही बा फिल्डिंग करूच आहे, अशी अवस्था आहे. याच विषयावर बोलतोय, एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत राहा रणसंग्राम मालवण. रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज ई रिक्षा प्रस्तुत रणसंग्राम मध्ये आज आहोत मालवणमध्ये. सामान्य मतदाराचे काय प्रश्न आहेत, उमेदवारांचे काय प्रश्न आहेत, बोला. 1 वर्षापूर्वी मालवण शहर विकास आराखडा प्रसिद्ध झाला. तो प्रसिद्ध करत असताना किंवा तो तयार करत असताना जो आराखडा पुढची 20 वर्ष 30 वर्ष 35 वर्ष मालवण शहरावरती अगदी हुकूमत गाजवणार आहे, मालवण शहराच्या पूर्ण भौगोलिक रचनेवर त्याचा परिणाम होणार आहे, अशी स्थिती असताना आपल्या मालवणातील नागरिकांना विश्वासात घेतलं गेलं होतं का, हा माझा त्यावेळच्या सत्ताधाऱ्यांना प्रश्न आहे. सत्तेत जे होते त्यांचेच प्रश्न आहेत. त्या प्रश्नाला मला आमदार साहेबांना एकच प्रश्न विचारायचा, कारण आज या विधानसभेचं नेतृत्व आमदार साहेब करतायत. साहेब, तुम्ही विधानसभेत काम करताय, 5 वर्षांनी येणाऱ्या विकास आराखड्यावरती त्या ठिकाणी कॅबिनेटमध्ये निर्णय होतात आणि त्या विकास आराखड्याची सीएम आपल्या अधिकारात तो विकास आराखडा थांबवू शकतात किंवा बदल घडवू शकतात. पण सध्याच्या सीएम साहेबांनी हा विकास आराखडा जाणून बुजून थांबवला नाही किंवा याच्यात बदल करण्याचा प्रयत्न केला नाही, कारण मालवण शहरात वाद विवाद आणि राणे साहेबांना कोंडीत पकडण्याचा प्रकार झाला पाहिजे. नक्की उत्तरदायित्व शिवसेना भाजपकडे जाते, तुमचं काय प्रश्न? माझं एकच असं मत आहे, मग तुमचं ऑब्जेक्शन होतं ना, मग तुम्ही कॉन्ट्रॅक्टर का बदलला नाही? आणि जर हे आमचे विरोधक म्हणत आहेत काय आम्ही हेव केलं त्याव केलं असं सांगतात ना, मग एवढे वर्ष नारायण राणे, मग त्यांच्या हे जे शिवसेना भाजप युतीच्या काळातच हे झाले. विरोधक म्हणजे कोण, शिवसेना भाजप की तुमचे विरोधक? आमचे विरोधक म्हणतायत हे जे सगळे आणले आहे ते सेना भाजप युतीच्या काळात आणलेले आहेत. ह्यांनी नवीन काय आणलं ते मला सांगा. रॉक गार्डन आहे ते प्रितीश नंदी यांच्या खासदार फंडातून आणलं. नळपाणी योजना हे सुद्धा आमच्याच, त्यांनी स्वतः असं जुन्या योजनांवर हा सगळा विकास सुरू आहे. बबन शिंदे आपल्या सोबत आहेत. बबन, तुमचा काय थेट प्रश्न आहे? दत्ता सामंत म्हणतात विकास झाला नाही. मला वाटतं सिंधुदुर्गाचे बाहेर राहतात काय होय, असा एक प्रश्न आहे. आणि नारायण राणेंचं नाव सांगून परत विकास का मागताय तुम्ही? तुमच्यात धमक नाही काय? तुम्ही बोलू शकत नाही, तुम्ही विकास करू शकत नाही. मग मी म्हणतो आताच तुम्ही राजीनामा द्या, कारण लोकांनी आज तयारी केलेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातली नाही तर मालवण तालुक्यातली नाही तर मालवण शहरामध्ये तयारी केलेली आहे. पूर्ण पाणी यांना नसतं मत करणार आहे, नामहरण करून टाकणार आहे आणि पूर्णपणे शिवसेना भाजप युतीच्या सगळे 17चे 17 नगरसेवक आणि नगर अध्यक्ष धरून 18 नगराध्यक्ष या निवडून येणार आहे, हे मला गॅरंटी आहे. मुळात एक गोष्ट आहे मालवणवासियांना सांगावीशी वाटते की शिवसेना भाजपचा असेल किंवा काँग्रेस राष्ट्रवादीचा जर आपण जाहीरनामा पाहिला तर नक्की असं वाटतं की 28 तारखेनंतर माझ्या मालवणचा लवासाच होणार आहे. इतक्या सगळ्या प्रत्येकानं योजना दिलेल्या आहेत. आपल्यासोबत आणखीन एक महिला उमेदवाराचा प्रश्न आहे, बोला. विकासाच्या बाबतीत सांगायचं झालं तर नवीन विकासाच्या मुद्द्यांबद्दल तुम्ही बोलूच नका. जुने जे काही प्रोजेक्ट राणे साहेबांनी या जिल्ह्यात आले आज ते बंद पडलेत, ते प्रथमतः आधी चालू करा ना. त्यासाठी या जिल्ह्यात काय होतंय ते बघा. तुम्ही या ठिकाणी जे मूलभूत प्रश्न आहेत या जिल्ह्यातले आज 2.5 वर्ष 2 वर्ष तुम्ही सत्तेत आहात. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यावरती या ठिकाणी नेता असण्याची गरज आहे. समस्येवर जाऊया. आपल्यासोबत महेंद्र पराडकर आहे. महेंद्र, स्वतः समुद्र रक्षणासाठी मालवण रक्षणासाठी तुझी उडी आहे, काय तुझ्या दृष्टीनं या शहराच्या समस्या आहेत? अपक्ष म्हणून मी जेव्हा रिंगणात आहे, मी तुम्हाला विश्वास देतो की जे कोणी नगरसेवक निवडून येतील कुठल्याही पक्षाचे जे असतील, मी सर्वांना सोबत घेऊन काम करून दाखवणार. नक्कीच. मी आता थेट मुद्द्याकडे येतोय, जो मुद्द्यावरनं मालवणचा प्रत्येक माणूस अस्वस्थ आहे. शहर विकास आराखड्याचं नेमकं पाप कोणाचं? सुदेश साचरेकर. एकंदरीत शहर विकास आराखड्याची मंजुरी देत असताना ती मंजुरी मिळाल्यानंतर ॲक्च्युली टाउन प्लॅनिंगकडनं ज्या टाउन प्लॅनिंगला आम्ही सूचना सांगितलेल्या होत्या की जे जाचक अशा अटी आहेत, जी रस्ता रुंदीकरण ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात ठेवलेलं आहे ते जाचक अटी कमी कराव्यात, जे लोकांवर आरक्षणं टाकलेली आहेत ती आरक्षणं रद्द करावी, अशा स्पष्ट भाषेमध्ये आणि स्पष्ट अशा पद्धतीचा ठराव आम्ही ह्या ठिकाणी पारित केलेला होता, सर्वानुमते पारित केलेला होता. त्यामुळे महेंद्र माडगूत पण होते
आज या ठिकाणी वेगळं बोलतायत ते. आज या ठिकाणी दिशाभूल करतायत. नगरपालिकेमध्ये एवढं सत्तेत असताना ह्या ठिकाणी सभागृहात कधी चकार शब्द काढला नाही. माझ्या माहितीप्रमाणे हा विकास आराखडा 5 मिनिटात रद्द होऊ शकतो. ह्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांना आहेत. नगर विकास खातं हे एक मिनिट पारकर, 5 मिनिटात नगर विकास आराखडा रद्द होऊ शकतो का? तुम्ही भाजपच्या मुख्यमंत्र्यांच्या सध्याचे जवळच्या उत्तर द्या. या शहरातल्या नागरिकांना विश्वासात घेऊन याचा फेर सर्वे करावा आणि हा शहर विकास आराखडा जनतेच्या मनासारखा बनवा, ही भाजपची भूमिका आहे. जर अशा प्रकारचा प्रस्ताव शासनाकडे जात असेल तर माननीय मुख्यमंत्र्यांकडनं हा प्रस्ताव मंजूर केला जाईल आणि इथल्या जनतेला न्याय दिला जाईल. नक्कीच उत्तर आहे असं मी समजतो. काय सांगाल तुम्ही? हा आराखड्यामध्ये अनेक लोकांच्या तक्रारी असल्यामुळे हा आराखडा प्रेझेंटच झाला नाही. निश्चितपणे त्या आराखड्यामध्ये बदल होतील. आज मालवण शहर हे जुनं शहर असल्यामुळे रस्ता रुंदीकरणाचा मोठा प्रश्न आहे. परंतु या ठिकाणी त्याला पर्याय म्हणून रिंग रोड, संपूर्ण समुद्र किनाऱ्यावरून रिंग रोड, जेणेकरून पर्यटक होतील, लोकांच्या बिल्डिंगला बाधा होणार नाही असा रिंग रोड सुद्धा लोकांना अपेक्षित असला सुद्धा या ठिकाणी आम्ही करू आणि निश्चितपणे लोकांना जो मार्ग आहे असा विकास आराखडा आम्ही शहर विकास आराखड्यावर युती सरकार न्याय देईल असा प्रश्न आहे. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न माझ्या हातात, मी या शहराचा मतदार असल्यामुळे माझी स्वतःची देखील घरपट्टी असते आणि या घरपट्टीवर आज सहज म्हणून गंमत पाहिलं, या शहरातल्या प्रत्येक माणसाकडनं शिक्षण कर 58 रुपये घेतला जातो, वृक्ष कर 15 रुपये घेतलं जातं. सामंत, तुम्ही 15 वर्ष गेली सत्तेत आहात, नगरपालिकेची एक तरी शाळा आहे का? एक. आणि गेल्या 15 वर्षात नगरपालिकेनं केलेलं वृक्षारोपणाचा कार्यक्रम सांगा. मग या करासंदर्भातही तुमचे सत्ताधारी जर भांडत नसतील तर नागरिकांनी सहन करायचं काय सगळं? मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं, आता शहर विकास आराखड्या संदर्भात मी पहिल्यांदा बोलतो. कुडाळमध्ये हाच प्रश्न होता. शहर आराखडा जाचक ठरलेला होता. सन्मान्य राणे साहेबांनी कॅबिनेटमध्ये विषय घेऊन हा आराखडा रद्द केला कुडाळचा. आज संदेश वारकरांनी ठोस उत्तर दिलं नाही. या ठिकाणी जी माणसं गेल्या 10 वर्षामध्ये जी सत्ता या ठिकाणी शहरवासियांनी दिली, ती सत्ता अल्पमतामध्ये काँग्रेसच्या ताब्यामध्ये दिली. काँग्रेसने सांगलेले शब्द पाळले, निधी दिली, पैसे दिले, परंतु अल्पमतात असल्यामुळे ठोस निर्णय आम्ही घेऊ शकलो नाही. जर भविष्यात जर आम्हाला 17 नगरसेवक जर निर्माण दिले तर शहरवासियांची जर तक्रार आली दुसऱ्या दिवशी आम्ही त्याचा राजीनामा घेऊन बसू. या शहराची नेमक्या गरजा काय आहेत? या शहराबद्दल इथल्या उमेदवारांना काय वाटतं, लोकांना काय वाटतं, यासाठीच हे सगळं. अर्थात रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज प्रस्तुत ई रिक्षा रणसंग्राम मालवणमध्ये एक छोटासा ब्रेक. रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज ई रिक्षा प्रस्तुत रणसंग्राम. आज आहोत मालवणमध्ये. सामान्य मतदारांना काय वाटतंय त्यांचे प्रश्न थोडक्यात. मालवणला घर बांधणीसाठी लोकांना एक मोठा प्रश्न भेडसावतोय, म्हणजे CVC आणि CRJ. याबद्दल हे जे सत्ताधारी वगैरे आहेत ते काय करणार या लोकांच्या समस्येसाठी? कारण हा मोठा प्रश्न आहे की घर बांधणीसाठी परमिशन मिळत नाही. CVC प्रश्न समजला, माझ्याकडे वेळ कमी आहे. तुमचा प्रश्न? मालवणात एक सुसज्ज फायर स्टेशन होणार होतं. त्यासाठी कॉन्ट्रॅक्टरने येऊन खड्डे खणले, तिथं मटेरियल आणून टाकलं. त्यानंतर त्याचं काय झालं? मालवणमध्ये अजून सुसज्ज असं हॉस्पिटल तरी आहे का? इकडच्या नागरिकांना आज आजारपण जर झालं तर इथून पूर्ण कुडाळ, कुठे लांबपर्यंत सावंतवाडीपर्यंत जावं लागतं. आणि युवकांसाठी इकडे जे मैदानासाठी बोलतात, मैदानापेक्षा जर स्थानिक लोकांच्या जर त्यांनी किंवा ते त्यांनाच नाही म्हणत संबोधित करून, पण जे सत्तेत होते त्यांना एक विचारणं आहे की पर्यटन आणि अमुक तुम्ही योजना राबवत होते, तुम्ही स्थानिक लोकांसाठी विचार करून काय केला? एरोप्लेन तुम्ही लँड करणार आहे, इकडे साधी एक ST भारतमधून आतमध्ये गेली की समोरच्या गाडीची तुंबून जाते आणि इकडची लोक आपली टॅक्सी चालवणार म्हणतात. काय करणार? त्यापेक्षा जर शिक्षण घेतलं त्यांनी तर स्वतःचं चांगलं उज्ज्वल भविष्य करता येईल आणि मालवण खरंच खूप चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकतो. नक्कीच हेच आणि असंख्य महत्त्वाचे प्रश्न आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न माझा आणखीन एक आहे. आणि हा प्रश्न असा आहे की इथं एक मोरे सुतिकागृह नावाचं एक हॉस्पिटल होतं आणि ज्यामध्ये इथं बसलेल्या प्रत्येकापैकी असंख्य जणांचा जन्म हा मोफत झाला होता. पक्षाची राजकारण झाली, गटातटाची राजकारण झाली, राजकीय संदर्भ बदलले आणि त्याचं कुटीर रुग्णालय झालं. या शहरातली पहिली प्रत्येक मुलगी, सून, महिला जी मोफत उपचार करत होती, केवळ तुमच्या राजकीय धोरणामुळे त्याच महिलेला आज 25 ते 30 हजार डिलिव्हरीला खर्च केला जातो. हे विकतचं दुखणं मालवणकरांच्या गळ्यात तुम्ही का घातलं? हा दत्ता सामंत तुम्हाला प्रश्न. आणि नाईक साहेब, डॉक्टर टिकत नाही, वैद्यकीय सेवा देत नाही, तर हे कुटीर रुग्णालय काय कामाचं? दत्ता, थोडक्यात उत्तर.
कुटीर लुगणारे ज्यावेळी केलं त्याची इमारत सुसज्ज हे राणेसाहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिली गेली. गेल्या 2 वर्षामध्ये आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर उपलब्ध नाही. जिल्ह्यामध्ये सगळ्याच बाबतीत आरोग्याचे बाब असो, शिक्षणाचा असो, कुठलाही प्रश्न, विकासाचा प्रश्न असो, या जिल्ह्यामध्ये कुठलाही माणूस येत नाही, निधी उपलब्ध नाही, कुठल्याही प्रश्नाचे या ठिकाणी हे सरकार पैसेही देत नाही. मी नाईक यांच्याकडे जातोय. सीबीसीचा प्रश्न असेल, प्रत्येक प्रश्न हे नगरपालिकेचे नसतात, आमदार म्हणूनही असतात. तुमच्या पक्षाला सत्तेत का द्यावं, हाच माझा लास्ट प्रश्न. खरं तर क्रिटिकल व्हर्नेबल झोन म्हणून हा CVC आहे, हा आपल्या मालवण शहरामध्ये लागू झालेला आहे. खऱ्या अर्थाने मी आमदार झाल्यानंतर यामध्ये सर्वप्रथम नगरपालिका बिल्डिंग असतील, शासकीय इमारती असतील, यांना सूट घेऊन घेतली आणि त्यातनंच मालवणचं शासकीय ग्रामीण रुग्णालयाचं वसतिगृहाचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे. अजूनही त्या ठिकाणी आता पण जे कोण घरं बांधतील त्यांना घरं बांधण्याची परवानगी ही नगरपालिकेकडे काही महिन्यापूर्वी आलेली आहे. त्यामुळे व्हर्नेबल क्रिटिकल झोनमधून मालवण शहर आपण पूर्णपणे वगळण्याचं काम चालू आहे आणि निश्चितपणे व्हर्नेबल क्रिटिकल झोनमधून मालवण शहर हे वगळलं जाईल. त्याचबरोबर आपण डॉक्टरचा प्रश्न या ठिकाणी निर्माण केला. खऱ्या अर्थाने या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये डॉक्टरांची खूप कमतरता आहे आणि ही कमतरता भरून काढण्यासाठी डॉक्टरांना मूलभूत सुविधा दिल्या पाहिजेत. आज मोफत उपचार भविष्यात मिळतील का? निश्चितपणे या ठिकाणी मोफत उपचार डॉक्टरांच्या माध्यमातून मिळतील. आज आपण मालवणचं डॉक्टरांसाठी असलेलं वसतिगृह या ठिकाणी करू आणि डॉक्टर पण आणू. फक्त त्या डॉक्टरांना कुठल्या तरी राजकीय पुढाकारांनी मारता कामा नये एवढी काळजी मात्र मालवणवासियांनी घेतली पाहिजे. नक्कीच राजकीय पुढारी मारतायत तसा आरोप आहे, पण एकूणच या शहराच्या विकासासाठी जर तुम्हाला तुमच्या युतीला सत्ता दिली तर तुम्ही काय देणार आहे शहराला? मालवण शहराचा सर्वांगीण विकास त्या ठिकाणी केला जाईल. इथल्या जनतेला त्या ठिकाणी विश्वासात घेतलं जाईल आणि मालवण शहर हे आंतरराष्ट्रीय पर्यटन दर्जाचं शहर त्या ठिकाणी बनवलं जाईल. सगळ्या सोयीसुविधा या त्या ठिकाणी देण्यात येतील. भाजप शिवसेनेचा असेल, काँग्रेसचा असेल, झेंडा फडकेल असा प्रत्येक जण विश्वास करतायत, पण या शहराचे नगराध्यक्ष आणि यावेळी थेट असणारे एकटे लढणारे आचरेकर, तुम्हाला यावेळी लोकांनी पुन्हा का निवडून द्यावं? शेवटचं अपील मला असं सांगायचं आहे की ग्रामीण रुग्णालयासंदर्भाचा जो मगाशी प्रश्न उपस्थित केला त्याचा ह्या व्यासपीठावरून एकाही नेत्याने त्याचं विश्लेषण केलं नाही. ग्रामीण रुग्णालयाचे RH मध्ये रूपांतर 1999 झालं. त्यावेळी नारायण राणेंनी त्यावेळी त्याचं रूपांतर केलं, परंतु त्या ठिकाणी RH झाल्यानंतर जे पूर्वी नगरपालिकेकडे होतं, कैलासवासी सुबोधराव आचरेकर असताना त्या ठिकाणी जे ग्रामीण रुग्णालय म्हणून जे होतं त्या ठिकाणी सर्व नागरिकांना त्या ठिकाणी मोफत औषधोपचार मिळत होते. परंतु RH झाल्यानंतर हे मोफत औषधोपचार मिळणं बंद झालं आणि त्यानंतर आता ही जी दुरावस्था आहे ती त्यावेळीपासून आहे. गेली जवळजवळ 10 वर्ष ह्या शहरामध्ये जे RH आहे ह्यामध्ये एकही डॉक्टर ह्या ठिकाणी येत नाही आहेत किंवा एकाही नेत्याला वाटलं नाही की ह्या ठिकाणी चांगली सुविधा या तालुक्याला, या शहरातील नागरिकांना द्यावे, असं एकालाही वाटलं नाही आणि त्यामुळे ह्या ठिकाणी वंचित राहिलेलं आहे. हे सर्वच सत्ताधिकारी जबाबदार आहेत. मागाशी आता काही लोकांनी सांगितलं की या ठिकाणी नवीन नगरपालिकेने काय केलेलं आहे, पण नगरपालिकेने WTPच्या माध्यमातून 3 कोटीचा प्रस्ताव परिपूर्ण केलेला आहे. जानेवारीमध्ये स्वच्छ पाणी मिळणार आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला सांगतो की मामासाहेब वरेरकर नाट्यगृह आहे आणि त्या ठिकाणी आम्ही आता वातानुकूलित जे केलेलं आहे ते सुद्धा पूर्णत्वास आलेलं आहे. फक्त जानेवारीमध्ये त्याचं उद्घाटन सोहळा आहे. अशा पद्धतीने शहराचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि मी करणार असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. प्रत्येक जण विकासाचे दावे करतोय, प्रत्येक जण एक नवी स्वप्न देतोय, पण ही स्वप्न मांडताना सामान्य मालवणकर कुठं राहिलाय? प्रत्येकाचं एक स्वप्न असतं, प्रत्येकाला हे सगळं छान दाखवायचं असतं. खरं तर 5 वर्ष सुसल्यासारखं राहायचं, रुबाबात राहायचं आणि शेवटच्या क्षणाला मात्र पांडूसारख्या मी इसारलंय, असंच हे राजकारण का झालंय? या प्रश्नांची उत्तरं शोधतोय. याच शहरात एक किस्सा आहे. राजसन्यास हे नाटक इथंच लिहिलं गेलं. खरं तर ही प्रश्न शोधण्याचा आणि उत्तरं देण्याचा केलेला हा एक प्रयत्न होता. कुणाला मत द्यावं, कोण नगराध्यक्ष बसेल, कोणाचं पॅनल येणार, हे सगळ्या मालवणकरांना या क्षणाला ठाऊक आहेत. कोऱ्या चेहऱ्याने ती आलेली असेल, पण जे राजसन्यासचा उल्लेख केला ना तसं प्रत्येक मालवणकरानं या वेळेला 2 पुस्तकं लिहिली आहेत. एका पुस्तकाचं नाव आहे राज आणि दुसऱ्याचा संन्यास. कुणाच्या हाती राज येतो आणि कुणाच्या हाती संन्यास दिला जातो हा येणारा 28 नोव्हेंबरच ठरवेल. रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज रणसंग्राम मध्ये मालवणसाठी इथंच थांबतोय. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.